ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। शिक्षक म्हणजे देश निर्माण करणारे व्यक्तिमत्व होय। शिक्षक हे देशाचे निर्माते असतात। प्रत्येकाच्या मनात शिक्षकांबद्दल आत्मीयता, श्रद्धा असावी। सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झालेले असून शिक्षकांनी देखील शिकविण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी केले। बसवेश्वर विचार मंचच्या आयोजित 31व्या आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे हे होते। यावेळी व्यासपीठावर सहस्त्रार्जुन शिक्षण संस्थेचे चेअरमन राजू भूमकर, GM ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदम राका, चंद्रकांत वानकर, कोल्हापूर खंडपीठाचे ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत, शैलजा पुरवंत, नागेश्वरी भागानगरे, श्रीकन्या आदिती पुरवंत आदी मान्यवर उपस्थित होते। महादेव वांगीकर, दशरथ गुरव, ज्योती मनीष बांगर, मनीषा पाटणे, अंबादास पांढरे, जय कबाडे, रिजवान शेख, चेतन महाजन, अण्णाराया तुप्पद, विनोद सावंत, भाग्यश्री करमंकर, रेणुका राजे, संजीवनी तगवाले, कावेरी द्यावरकोंडा, संतोष साळुंके, शिक्षकेतर कर्मचारी सुनील कुमार चलवादी, रमेश रायचूरकर, धर्मण्णा सादुल यांचा फेटा, शाल, श्रीफळ, माळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी आसावा प्रशालाचे मुख्याध्यापक संतोष हंपे, डॉक्टर अंजली शिरशी, प्राध्यापक डॉक्टर आनंद चव्हाण, प्रमोद कुंगलवार, अजित संघवे, बलिदान चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष अरुण लातुरे आदी मान्यवरांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। प्रारंभी मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी स्वागत केले। सचिन मोरे यांनी प्रास्ताविक केले। अतिथींचा सत्कार शैलजा पुरवंत, नागेश्वरी भागानगरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पदम राका, राजू भूमकर यांनी विचार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय खंडेराव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रकाश आळंगे यांनी मानले। 20 वर्ष अखंडपणे चालू आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे आतापर्यंत या गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ वार्ताहर रामदास फुटाणे, कादंबरीकार बाबा कदम, सिने अभिनेत्री अलका कुबल, भार्गवी चिरमुले, त्याचप्रमाणे हास्य पंचमी हास्यकार बंडा जोशी असे वेगवेगळे मान्यवर लाभलेले आणि यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत आहे। आता यावर्षी आपल्याला हा जो कार्यक्रम आहे आदर्श शिक्षक पुरस्कार, या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रशासक उबाळे सर, शिक्षक दिन आणि त्यात आपल्याला पुरस्कार मिळणं हा दुर्दशा योग आपल्या संघटनेने मांडलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो। आणि सरांना सांगितलं की त्यांना आपण बॉडीगार्ड देतो, पण जे देश घडवतात त्यांना बॉडीगार्ड तुफान को किसी के सहारे की जरूरत नाही होती असं मला वाटतंय की जे देशच घडवतात त्यांना त्यांचे काय करतात। हे सगळं आपण जी पिढी घडलोय हे शिक्षकांवरच घडलोय, त्यामुळे जरी सुरक्षा दिली तरी सुरक्षा रहित व्हायला पाहिजे असं मला वाटतंय। तुम्हाला जे वाटेल ते सांगितलं आणि बऱ्याच शाळांना पुरस्कार मिळाले, खास करून मुंबईला पुरस्कार मिळाला। मला काय वाटतं की माझी शेजारची शाळा, मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आहे, शेजारी आपला चांगला सगळं आपल्याला खरं वाटतं, मुंबईला मला बरं वाटतं की मुंबईला पण मिळालंय। वाट मिळालं त्यांचं अभिनंदन। बाकीच्या शिक्षकांना शिक्षण दिनाच्या शुभेच्छा। जसं यांना आज मिळालेलं आहे, पारितोषिक मिळालेलं आहे, उद्या हे पारितोषिक उपस्थित असल्या दुसऱ्या शिक्षकांना सुद्धा मिळू शकत आहे। त्यांना आपण थोडी मेहनत करावी, मेहनत केलं तर हे उत्कृष्ट शिक्षकाचा अवॉर्ड सुद्धा तुम्हाला मिळेल। आज म्हणजे बुलंदी बसवेश्वर विचार मंचच्या माध्यमातून दरवर्षी 31 वर्ष आहे ते शिक्षकांचा सत्कार करतात, त्यांचं सुद्धा संस्थेचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो। एक चांगलं उपक्रम ते आयोजित करीत आहेत। बसवेश्वर विचार मंचचे संस्थापक आणि हा विचार मंच हे सुद्धा परोपकारात्मक इदम शरीर या उक्तीने हे कार्य करत आहे। त्यांच्या त्या कार्याला माझ्याकडून सलाम आहे। यत् गणार्यस्तु पूजन
स्त्रियांना मान दिला जातो तेथील सर्व कार्य सफल होतात आणि असेच बसवेश्वर विचार मंचाचे इथून पुढचे सर्व कार्य आणि त्यांचे संस्थापक यांनी इथून पुढे जे घेणारं त्यांचं कार्य आहे त्यांना नक्कीच यश मिळेल आणि मिळत राहील. त्यांचंही अभिनंदन. ज्या संस्थेला पुरस्कार मिळालेला आहे त्यांचंही अभिनंदन. आणि कुठलीही एज्युकेशन संस्था ज्यावेळेस चालवतो त्यावेळेस समाज, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ हे 4 स्टेक होल्डर याच्याशिवाय कुणालाही हे संपादन करता येत नाहीये. त्याच्यामुळे या सर्व घटकाला मनापासून माझ्याकडून अनेक अनेक शुभेच्छा. एवढे वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर जवळपास नाही म्हटलं तर एज अ टीचर म्हणून 38 वर्ष काम केल्यानंतर आज मी पहिल्यांदाच एक असा आगळा वेगळा शिक्षकाचा मान सन्मान पूर्वंदी कुणाच्या आयडियातून केलाय मला माहित नाहीये, पण चारी बाजूला वंश उभा करून त्याच्यामधून शिक्षकाला घेऊन येणे ही निश्चितपणे गोष्ट शिक्षकाचा सन्मान म्हणून भावली. आज याच्या माध्यमातून समाज माध्यमावर आणि सोशल मीडियावरती याच्या शिक्षकाच्या रील्स कधी पाहायला मिळत नाहीत, पण आज कदाचित मला शिक्षक बाउन्सरच्या मधून चालतोय हे एक रील पाहायला मिळेल. बघी आहे, सेल्फी पॉइंट आहे, आयडिया इनोव्हेटिव्ह आहे. शिक्षकाचं कौतुक सगळ्या माध्यमावरती निश्चित होईल. पण भूमकरजी ज्या पद्धतीने बोललं की असा जर एखादा देश असेल की ज्या देशामध्ये शिक्षकच सुरक्षित नाही तर तो देश राहूच शकत नाही. शिक्षक हा शिक्षक नुसता वर्गात शिकवणारा राहत नाही तर सगळ्यात महत्वाचा देश निर्माण करणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल, नेशन बिल्डर जर कोण असेल तर तो शिक्षक आहे. आणि शिक्षकाच्या हातात देशाची सुरक्षा, भविष्य आणि आपल्या हातात शिक्षकाच्या बद्दल श्रद्धा, आत्मीयता असणं अपेक्षित असो. त्यांचं आयोजन नियोजन करण्याच्या मागचा हेतू वेगळा आहे, पण जे भूमकर सरांना वाटलं तेच मलाही वाटलं की त्यांनी त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगितली की इतरांना सगळ्यांना सुरक्षा असतात. आमचे अँकर यांनी सांगितलं की VIP काय, VVIP, Z+ काय नाही, आम्हाला या सुरक्षेची गरज. आम्ही आमच्या पाकिस्तानमध्ये एक नोबल लॉरेट तिने म्हटलेलं होतं की one pen, one child and one teacher can change the world. एवढी ताकद या शिक्षकामध्ये. आणि या शिक्षकाने स्वतःची सुरक्षा बघायची नाही तर देशाची सुरक्षा बघण्याचं एक प्रतिमात्मक आव्हान पूर्वांनी आपल्याला दिलंय आणि ते आपण येणाऱ्या काळात या शिक्षण त्यांनी संकल्प करू.